कोणतीही करदरवाढ नसलेले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन 2025 ते 26 चे रु.2744 दशसहस्रांश पूर्णांक 99 शतांश कोटी जमा व रु.2172 दशसहस्रांश पूर्णांक 22 शतांश कोटी खर्चाचे सुधारित अंदाजपत्रक आणि रक्कम रु.3186.49 शतांश कोटी खर्चाचे आणि रक्कम रु.3186.60 शतांश कोटी जमा रक्कमेचे व रक्कम रु.10 शतांश.51 शतांश लक्ष शिल्लक रक्कमेच्या सन 2026 ते 27 चे मूळ अंदाजपत्रक महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी माननीय येत आहेत. त्याच्यामध्ये येत असतो. यावर्षी आपण मांडापूर इंद्रानगर शमशानभूमी येथे 20,000 झाडांची मियावाकी पद्धतीची लागवड डोपसियांची मदतीने करतोय आणि त्याचबरोबर नेतेवली वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे जवळील आपली जे टेकडी आहे तिथे आपण CSR मार्फत टेकडी फुल डेव्हलप करून त्याचं एक प्लांटेशन आणि ग्रीन माध्यमाची रस्ता कल्याण भागातील विकास आराखड्यातील 30 मीटर रुंद रस्ता कल्याण पश्चिम भागातील सह्याद्री नगर नाना धर्माधिकारी मार्ग तसेच ठाणगेवाडी येथील रस्ता उंबरडे येथे 24 मीटर विकास आराखडा रस्ता त्याच्यामध्ये मूलभूत सोयी सुविधा खासदार आमदार स्थानिक विकास निधी MMRD अनुदान 15 वित्त आयोग स्वच्छ भारत मिशन लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिक वस्ती सुधारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना विविध शासकीय अनुदान अमृत 2 शासन अनुदान या विविध योजनांकरिता सन 2026 मध्ये 849 कोटी अनुदान अपेक्षित आपण केलेलं आहे. खर्च बाजू आता खर्च बाजू मांडताना विभागनिहाय एकंदरीत मागच्या 1-2 वर्षात काही झालेले काम किंवा चालू असलेले काम आणि प्रस्तावित काम ज्याच्यावर आपल्याला महानगरपालिकेचाही निधी द्यावा लागतो किंवा आपल्या क्षेत्रात चालू असलेले काम याचा मी उल्लेख करणार आहे. 2026-27 मध्ये महसुली खर्च 1,756 कोटी आणि भांडवली खर्च 1,525 कोटी असा आपण विभागलेला आहे. विभागनिहाय तरतूद जर आपण बजेट किंवा मागे पाहिला तर याच्यामध्ये हेड वाईज आणि मुख्य स्त्रोतामध्ये किती खर्च आपण करणार आहोत याचा उल्लेख केलेला आहे. पण संक्षिप्त स्वरूपात मी काही गोष्टी माझ्या निवेदनामध्ये नमूद करतो. बांधकाम विभाग त्याच्यामध्ये मुख्यतः सर्वप्रथम पायाभूत सुविधा उदाहरण रस्ते पूल मेट्रो इत्यादी महानगरपालिकेच्या विकासात तसेच नागरिकांच्या जीवनमान्य सोयीस्कर होण्याकरिता शहरातील दळणवळणाची साधन जसे रस्ते पूल इत्यादी हे महत्वाचे साधन आहे. महापालिका क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत ठेवणं कामी महानगरपालिका निधी तसेच अन्य प्राधिकाऱ्यांकडून निधी खाली घेतात उपलब्ध होतात आणि खाली रस्त्याचे काम काही चालू आहेत आणि काही प्रस्तावित आहेत. MMRD मार्फत 51 महत्वाच्या रस्त्यांची एकूण 788 कोटींची कॉन्क्रीट करण्याचे काम रिपोर्टचे सेगमेंट 1 सेगमेंट 8 पर्यंतचे सर्व काम गाडी बायपास रस्ता तसेच डोंबिवली MIDC मध्ये 15 किलोमीटर रस्त्यांची कॉन्क्रीटीकरणाचे तिचा बजेट आज आपण प्रशासनामार्फत जनरल बजेट आणि परिवहन विभागाचे दोन्ही बजेट सादर करण्यात आलेले आहे. जनरल बजेट आपण जवळजवळ 3,186 कोटीचा बजेट यावर्षी सादर केलेला आहे. त्याच्यामध्ये शहरासाठी जे मुख्य विषय आहेत त्याच्यामध्ये विशेष करून पायाभूत विकास रस्ते इत्यादी ते बांधकाम करणे उद्यान आणि तलावाचा विकास करणे आरोग्य शिक्षण पाणी पुरवठा जल निसर्ग या ठिकाणी विकास करण्याकरिता आपण निधी दिलेला आहे. एवढंच नाही तर जे महत्वाचे प्रश्न उदाहरण स्वरूपात कुत्र्यांच्या प्रश्न आहेत तर त्याकरिता निर्बीजीकरण केंद्राच्या श्रेणीवर्धन करणे निर्बीजीकरण केंद्र वाढवणे आणि शेल्टर होम तयार करणे याकरिताही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे वैकल्पिक स्त्रोत म्हणून आपण यावर्षी 200 कोटीच्या म्युनिसिपल बॉन्ड PDMC करिता एक म्हणजे मार्केटमधून पैसे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. एकंदरीत रीतीने सर्व समावेशक आणि सर्व घटकाला न्याय देणारा आणि सर्व क्षेत्रामध्ये नागरिकांची जे इश्यूज आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकंदरीत सगळे प्रस्ताव आपण संकलित करून महासभेपुढे ठेवलेला आहे पुढील मंजुरीसाठी. थँक्यू.